आता हऱ्या दिसला की पिन्नावला धुपूरच काळ नाही याचं. गाया मारल्यास आहे ना, रिकामे कामं करते का? पण तो दाबून हाण्याचा बरं हऱ्या. बस दिसला की डोळ्यात त्याला विचारपूस काहीच नाही करायची. हा बस घरातून निघला की बस पहिले दणकेच त्याले. जरासा घाई नको करू ना. तू घरी आहे नाही आहे काही माहित नाही ठाऊक नाही. मारझोडचीच गोट. थांब ना जरासा. हरी रे घरी नाहीत ते. कोण आहे? रे डेवल्या तुक्या रट्टे मारणं पाहिजे लहान घरातून थांबलो ना त्याले. आले का नुसतं तोंडाच्या वाफा गमवत आले हो. पहिले येऊ द्यायला पाहिजे की काही आता पाहिजे बाई नळला वासून राहिली. घर नाही म्हणते. बाई मोठी तोऱ्यात बोलून राहिली बापा. घरी नाही म्हणते. बाई इकडे ये ना, बाहेर आहे ना बापा. काय घरातून बोलून राहिली. त्या घरी माणसं आले तू घरातून बोलून राहिली बापा. बापा एवढे मोठे झालं काय आहे बापा माझ्या घरी असं? घरी काही नाही बापा. काय आम्ही काही जेवायला नाही आलो त्या घरी. हरी कुकडे गेला. सकाळपासून तर बापा ते सरपंचाच्या घरी आहात आणि तुम्ही इकडे आले राहिले मला आले. सरपंच चिवत्या बनवणार राजा जागीच. हऱ्या तुमच्यासाठी कामाले आम्हाला सांगता त्या घरी चला. काही चिवत्या बनवता राजा तुम्ही. तुम्हाला जमते ही गोष्ट. आता माझी मनस्थिती नाही बोलायची. मी बोलत नाही उत्तर दिलंच तुम्ही. उत्तर दिलं तर विषय वाढीन फालतू. तू कधी गेला हरी? कधी गेला? सकाळी चहाचा घट घेतला आणि निघले बाता गटस. पण तुम्हाला काय काम पडलं असं? तुम्ही बापाला जण आले माझ्या घरी. काम नाही हो बाई, काही काम नाही. ते पोरगी आहे म्हणे तो कोणातरी गावले या गंठाचं लग्न जमून देणार. त्यासाठी आलतो बा त्याला विचारपूस करायला. म्हटलं एकच दोन जण मेळ नाही येणार. म्हटलं चांगला फौज फाटाच घेऊन जाऊ. सारेच बोलले कसं मिळेल लवकर म्हणून आलतो बा. असं आहे का ते? पण ते की नाही सकाळपासून बाहेरच जायला बापा. ते म्हणत मला फक्त सरपंचाच्या घरी चाललो मी. पण मला माहित नाही मग नेमके कुठे गेले ते. हरीले रोज सकाळी उठवायला लागे मुले. रोज तुमचा दरवाजा वाजवा लागे. पण हरी काही उठे ना. आज बरा गेला बाबा हरी. कसा काय झाला बाई हा चमत्कार? मला त्यातलं काही माहित नाही बापा. रातभर नेला माणूस गलबला करत झपाईने लागले त्याला बरोबर. आणि सकाळी लवकरच निघून गेले बापा ते. मला काही सांगलंय नाही बरोबर आणि काहीच नाही बापा. मी काय सांगू तुम्हाला कुठे गेले मग ते. बरोबर बाई जा तुम्ही वाडग्यात पाहतो त्याले. नक्की तो शेणपाणी करत अशी म्हैस पोईत पाहत अशी. आज बरं आला तो ध्यानावर लाईनवर आला तो. पेल गेल नव्हता ना रात्री बाई? नाही ना बापा. कालचा दिवस कसा उगवला आणि कसा नाही बापा. त्यानं काल दारूचा एक घोटही नाही घेतला. नाही तर बापा लूट पडेल असते तो माणूस. पण काल नाही घेतली बा दारू त्यानं. काय माहित बा कसं काय झालं. हो ना बाई. चला रे चला. अडे काय थांबून फायदा नाही आता. चला घरी नाही घरी. माय मानवरा लागे संबंध दाखवते का लागे पोरगी दाखवते का त्या गंठ्याले. बापा एखादी बेवड्याचीच पोरगी पाहिलीच नाही या माणसानं. धड तर काही पाहू शकत नाही. आपल्याला माहित आहे हा माणूस कसा आहे. कधी बापा या माणसाचे कारण आम्ही या माणसाजोड काही सांगत नाही. धड हा माणूस काय करते तर. बंद का चालेल बापा. काका मारतात का मले? काय झालं बापा? नक्की माझ्या भांडं फुटलं वाटते. गोड झाला. मारच खाना बाबू तुला. हरे काय खरं नाही. तरी लगा तू सकाळी वाडग्यात येऊन बसला बाबा. शेण पाणी सारं म्हैसगीस पाहून ओके केलं तू ना. तरी सरपंचानं त्या मागे आणलंच घोर. हरी तुला उसात ढोरं कोण सांगाल ते? हे गाईगावर पाठवायचं आपल्या वरात कोण सांगाल तर तुले? सांग ना. मी सांगाल तर का तुले? सरपंच आता माझ मनात आलं. म्हटलं वा आता नाहीतरी आता ऊस तसाच झाला व्हायला नाहीतरी. मग आता ढोराच्या पोटात तरी जाईल. ढोरायला खायला ते भेटेल. नाहीतरी हे पोरे याची त्याचे धुरे चारायला याची त्या घरी फिरतात. का हो तुमचं चारू का? का हो तुमचं चारू का? म्हटलं आपलं ऐकतच आहे द्या बा घालून. असं होतं बा मामानी माणशी काही नाही बा. मालक मी हा की तू आस वावराचा? म्या सांगितलं ता काम करायचं ना. असे म्हणतात शेंडे कापायला काम नाही करायचं की घेऊन ना देणं. सरपंच तसं काही नाही बा. पण आता का मनात आलं बा तसं मी केलं. म्हटलं बा आता आपण काय विचारा लहान सहान गोष्ट. भामट्या तुला आजच कसं काय सुचलं रे की आपल्या वावरात ढोरं घाला ढमुक करा. आपलं तुरीचं वावर खाली व्हायला त्याच्यात नाही घातली तुम्ही ढोरं. हे सांगितलं नाही या पोर येईल की गडव तटीचा तुरीचं वावर खाली व्हायला तरीसा ढोरं घेऊन जा. या ऊसात बरं तुला जमलं. ऊस व्हायलाही नाही तर दिली ढोरं घालून. आम्ही बसलो रिपोर्ट देत तिकडे. झाला आमचा धिंगाणा. मेहनतवर साऱ्या पाणी फिरवलं तू ना बाबू. सरपंच मला असं वाटलं बा म्हणून केलं म्या. काही वाटीन तर काही करशील का भयार थुत्र्या. हाल घातल्या त्या वारात तू ना. धरण मोर माहीत ठाऊक काही नसते सायाने. काय झालं काय पण ते ढोरं घातली तर काय वाया काय गेलं हे तर मला सांगा आता तुम्ही. आता साऱ्याच होतं मी चारायला लावलं. आता त्यात काय वाईट हे तुम्ही बोलून भलते राहिले बाबा. बंद गाव आणलं का मला मारता गेलता का बा? गडे होता सगळे मालकच व्हायला मावाराचा. तर तुले लाज वाटली पाहिजे हरामखोरा. त्या वारात आम्हाला ढोरं घालायला लावले ऊसात. आम्ही ढोरं चारले. कटो गाय मेल्या ना. 6 गाय मेल्या 6 भरून दे तू ते.
हा सरपंच याच्यातून भरून घ्या बाबा. ते काही नाही बाबा, जवळपास 1.5 लाख नुकसान झालं. 1.5 लाख रुपये आणि तुझ्यात काही दगडू तसं नाही ना हो बा. मला काय माहिती रे बा, मामानी काही नाही ना रे बा. हो मी तसं सांगितलं होतं रे बा तुम्हाला. मला काही घेऊन देणार रे बापा. हो बा हो गड्या मानानं घेऊ रे बापा. नाही पण अगाऊपणा करायचं काही काम नाही ना. लोकांचं नुकसान झालं ना दिसा. मी सांगितलं तर तिथं चबरत जाय. मी सांगितलं ते काम नाही करत तो, शिल्लक कामं करते नुसता. काय लेखा कसा माणूस आहे रे तुले का दलिंदर. तुला काही बुद्धी गिद्दी आहे की शेणगीन खातं का तू. सरपंच याच्यावर नुकसान भरपाई घ्या, दुसरं काहीच नाही. यानं शांतपणा केला ना, तुम्ही नाही सांगितलं ना, ढोरं घालायचं बस झालं. मग आता मुडलं. हा याच्यावरून भरपाई घ्या तुम्ही. हा 3-4 वर्ष याले सालान ठेवा आणि याचे सालाचे पैसे आम्हाला देऊन टाका तुम्ही. हा तेवढ्यात आम्ही गाय खरेदी करतो आता. अरे तुम्ही दुसऱ्याच फल्ल्या झाडून राहिले. अरे यानंच फवारलं त्या वावरात म्हणून तर गाय घातल्या अंदर. तुम्हाला अजून काही गेम समजलाच नाही. याचा अदलोक राजा यानं काहीच नाही ना. सरपंच म्हणते तुरीचं वावर खाली आहे. मग यानं तर ठिकाणी नाही म्हटलं ढोरं घेऊन त्या तुरीच्या वावरात जा म्हणून. ऊसाच्या वावरात कोण म्हटलं. ऊस यानंच फवारायचा हरामखोरा ना. त्याच्यात जैर टाकेल होतं जैर. म्हणून तर जैला तो ऊस. पुढे बा तुमच्याकडे जिबील हार आहे की नाही बा. काही बोलून राहिले का तुम्ही. माझ्या नाव घेऊ. मला काही घेऊन नाही हो बापा. मी लेकरा बाळाला माणूस आहे. मी असं करीन का बापा. गहू बद्दल तर असं जरासं की नाही बापा. तुम्ही म्हणसान ते बाबा मी करायला तयार आहे. लेकरा बाळाला असो की कशावाला आम्हाला काही घेऊन देणं नाही. तू 1.5 लाख रुपये टाक आमचे आणि आम्हाला मोकळा कर. हा आणि ते वावरातलं काय झालं तर ते मोक्ष लाव द्यायचा. हा काय आहे आणि तुला कोण सांगितलं रे आम्हाला. लोक लेगा आम्हाला धुऱ्यावर येऊ ना देत. आणि त्या दिवशी कसं काय सांगितलं रे आम्हाला. उच्चारायले म्हणून नक्की तुझे काही ना काही प्लॅनिंग असेल बाबू. हा तुला एवढी अक्कल नाही ना कोणते तुला अक्कल पाजणारा बी असेल. हे तर गोष्ट मला लक्षातच आली नाही. अरे तुला लेगा आदलोक काहीच केलं नाही रे. असे कसे काही रिकामे कामं केले रे तुला. नक्की तुझी काहीतरी शाळा होती विठ्ठल नामाची. तुला माहित होतं ढोरं जर घालून दिले तर काही सापडत नाही याच्यात. बरोबर आहे. पण तुला हे माहित नव्हतं ना की ढोरं मरतील म्हणून याच्यात गेल्यावर खाल्ल्यावर. आलं तुझ्या चांगलं बाबू. तू किती दाब्या प्रयत्न कर पण येईन तुझ्याच भोवती. पण तुम्हाला खोटं वाटून राहिलं का राजा. मी तसा माणूस नाही ना. मी काहीच नाही करेन. माना नाव घेऊ सरपंच. हो सरपंच असं ना करू बाबा. मनी धनी काही नव्हतं बाबा. मी ना चांगल्या मनात म्हटलं राजा. आता ते वाईट झालं तर मी काय करू त्याले. सरपंच फल्ल्या झाडू नको तू. आता पोलिसाच्या ताब्यात देतो तुला आम्ही. आणि तुम्ही मोकळे करतो तुला चांगलं. हो नामदेव भाऊ सरपंच तुमच्या पाया लागतो बाबा. मला लेकरा शपथ घेऊन सांगतो मी ना काहीच नाही करेन. मी ना काहीच नाही करेन. हो मा बायकोची शपथ घ्या तुम्ही. तुम्ही जर हात ठेवला असाल तर ठेव तुम्ही. फक्त मला कसं कोणाच्या ताब्यात नका देऊ. काहीच नाही मारू नका फक्त मला. हो आता कसं करता. आता शपथा मिप्ता घेऊन राहिला. कशा हात ठेवायला तयार आहे म्हणते. सरपंच याले काहीच इलाज नाही. आता सध्या स्थिती याला हातच नेला पुरत असा मोकार सोडून द्याल पुरत्या. याले आता गफलतीत पकडा लागेल आपल्याला. बरोबर बोलता बोलता यानं अर्धा क्वार्टर मारला की सर ओकते. काय काय झालं कसं कसं झालं सर सांगत्या. थांबा मी लावतो ते. मी बरोबर सेटिंग करतो ते. मी टेन्शन नाही घेऊ. चला ते आठवून आता मोकड्यानं. बरोबर तुम्ही म्हणता तसं करू नामदेवराव. चला रे गडे चला. कधी थांबून फायदा नाही. काही त्या गडे चुकीने हरिगिरीची. हरीन काही नाही गेलं. चला सरपंच यायला सोडता का. होय आमच्या गाई मेल्यानं तुला काही समजत नाही. मा गड्याला हात नेला सांगून देऊन राहिलो. मा घरी कामाला आहे तो. तुम्ही काय बोलून राहिले का रे. तुम्हाला कोणी काही म्हणे मग काही करता का तुम्ही. चला निघा लवकर उठून. अरे बा हरी जमलं की नाही. सरपंच बरोबर आहे बरोबर आहे तुमचं. तुम्ही आता मला काही धोका नाही ना. अरे चला लेको तिकडे पाखर घाला दलिंदर वानाचे. हो मला मारायला आलते का तुम्ही. मी बी तर 52 पत्त्यातली जकोरा. मी बी खोट्या शपथा घातल्या. महापोराची शपथ बाबा शपथ वाच्यासाठी काय करावं लागतं बा. नाही तर भरासारखं मारलं तर किती लेंडार होती. भुगात झाला असता माझ्यासाठीचा. अरे बाबा शिवल्याला भेटा लागेल बापा. नवीन प्लॅनिंग करावं लागेल काय ना काही. अजून काही खरं नाही. हे पकडल्याशिवाय काय राहत नाही आपल्याला. काय बापा निवांत आराम झाला भावणे बा. काही ना खडी फोडायला पाठवाल मला. काय राजा मामा काय बोलता तुम्ही. हे काम धंदा काही नाही. मग आता बसा लागेल नाही तर काय तर थंडीचे दिवस आहे एक तर. हा दिवस मामा लय टेन्शन मध्ये दिसून राहिला आहे तुम्ही. काय सांगा राजा पाहुणे बा तुम्हाला टेन्शन. ते सरपंच आहारात गाय मेल्यान बा. त्याचा ऊसही जायला वा रातोरा. काय समजूनच राहिलं मला काय करा काय नाही. याच्या मागे कोण असेल काय असेल विचार करू करू असं डोकं असं भन करून राहिलं माय. पण मला काय समजून नाही राहिलं. अरे आम्हाला तर काही विषय माहित नाही बघा. आज एवढं काण झालं तर आलं का काय बेकारात रे बा लोक. आले का मुके गहू का गाई ढोरं तर सोडा म्हणा बा. हो
का माणसाचे माणसं किती खेटत घेतले चालतात, पण मुके प्राणी त्याले सोडा म्हणा बा हो. कोण टेन्शन घेऊन राहिले तुम्ही, कोण एवढं उरापोटार घेतलं हे? तुमचं काय झालं का नुकसान? तुमचं नुकसान झालं असेल तर आता एका 5 मिनिटात पता लावतो, आपल्याला धंदा असतो आहे. तुमचं नाही झालं नुकसान, तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? फेका टप्पर त्याचं, आपल्याला काय करावं लागते? असं नाही ना पाहुणे बा, मी तोंड मारलं सरपंच आले की मी थांबलून आणतो, जे काय झालं त्याचा साक्ष मोक्ष करतो म्हणून. माझी जीप तर माहिती मला किती चोबरी आहे, तर पुढे पुढे भादरते. एक पाऊल पुढे जाऊन मी, म्हणून तर टेन्शन मध्ये आलो मी आता. काय टेन्शन घेऊन आले जवळ असल्यावर? काय राजा मामा एक गोट नाही सांगत फक्त तुम्ही. अरे एवढीच गोष्टी तुम्ही ना जबान दिली ना, बस तुमचं काम झालं मग समजून झाला. फक्त मला रूपरेषा आहे ना, कसं झालं काय झालं तर मग बरोबर सेटिंग लावतो काय तर. बापा मले काय माहित नव्हतं, शेंडान बुडूक साधूबा ते तुमचे सासरे ते आलते माझं सांगेल की गळा असंच झालं. मी वावरात गेलो बापा तर सारे ढोरं झाले. ते फॉरेन्सिक लॅब वाले येईल, पोलीस वाले येईल, त्याला काही तिथून सापडले नाही दडसा, त्यानं कचरा नेलं जमा करून फॉरेन्सिक लॅब मध्ये. अशी झाली कथा आहे. पण मग ढोरं कोणा घालायला सांगितले तर हऱ्यानं असं पडलं बा माहित. त्याच्या पुढचं तर मला काही माहित नाही, आता काय डोकं चालून नाही राहिलं माय. काय मामा एवढं टेन्शन घेऊन राहिलं हो? शिवल्याचा राईट हँड आहे तो हऱ्या, शिवल्याचा गेम आहे हा. हऱ्याला कुठे अक्कल आहे? दारू पिऊन मूत पिऊन तर गलेन पडेल असते, नाल्या नुल्या होणारा माणूस. त्याला काय अक्कल आहे? काय करावं लागते काय? ह्याच्या माझ्या मास्टर माइंड शिवल्या बा. आपण कसं काम म्हणसा? आपल्याला काय पुरावा काय आहे तुम्ही मला सांगा ना. त्याचं नाव घेणं बरोबर नाही बाबा. तुम्हाला माहित नाही साऱ्या आता मला घालते पाहुणे बा. देवीदासचं बरोबर आपल्याला काही नाही ना, पुरा नाही तर काय म्हणसान त्या शिवल्याचं नाव काय घेसान बाबा? कोण्या तोंडात घेसान? पुऱ्या काम नाही ना, पुऱ्या जमाना गेला ना आता फक्त एका क्वार्टरचा जमाना. एक क्वार्टर पाजली शिवला की बरोबर का बोलते शिवला नाही का बोलला तरी मग हऱ्याला पाचतो ना अर्धा मागणी जायचो. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले हो? मी कबलो तर देईल पद्धतशीर पाहुणे बा. फालतू घर होईन बरं. ते अर्ध्या क्वार्टर आपल्याला अजिबात पटत नाही. आपण आणि विष्णू माणसं ते कसं आपल्याला ते दारू घरू जे सांगून बघा ते काय टेन्शन घ्या तुम्हाला भुराला घ्या म्हणून. अरे ज्यांना कान गेलं त्याले तुमचा काही विशेष नाही देत नाही मी तडीसा, तुमचा शब्द नाही देत तडीसा. टेन्शन नाही घेऊन तुम्ही. वाटत बाबा एका क्वार्टर मध्ये बजेट येईन म्हणून फेल आयटम आहे हा. क्वार्टरचा बजेट आहे का हा? हे क्वार्टरला जुमानणार आहेत का बापा? ते ती माही घोटच नाही आहे का? मला माहित आहे ना काय करायला लागते, तर कोणाला कशी पिन मारा लागते. तर तुम्हाला अजून यातला अनुभव नाही. आमचं कसं क्वार्टर पेनारे आहे की नाही आम्ही बरोबर सांगत असते आमची. कोणाला काय केले कसा कोण बोल मिट्टू सारखा बोलते हे मला माहित आहे सारं. तुम्ही टेन्शन नाही घेऊ ना. तुम्ही फक्त काय आता फक्त पाहता मजा पहा फक्त. आता तुमच्या मतानं करावा. आता मा डोकं तर पडलं बा हँग. मला काही समजून नाही राहिलं काय करा काय नाही. मी आता मोठं तोंड मारलं, तोंड वाचून आलं सरपंच जातो. पण काय काही माझ्या सारा नाही आहे मुळे. मग मामा 200 काढा मग चटकनी. क्वार्टर पासाला घेणं ते येईल काय कामा खिशातून पाजू बाबा. मीच तर मला साजऱ्या भरोशावर 200 द्या तुम्ही. 200ची पाजली बरोबर मिळेल तो. तुम्ही खर्चारच काम गद्या दारू आहे राहणार राजा. मी माझं काय पैसे हो बाबा. याच झाला आता उघड्यापाशी दोघडा गेला आणि सारी रात्री बनवेला. घेणं ना भरून घे नाही हाताना आता. मग मामा काही मिळत नाही. 200 दारू पाहिजे बरोबर मिळेल. पैसे द्यायचा तर मिळेल नाही तर काही मिळत नाही. आपल्याला काही खाल्लं खुसा नाही बाबा. आपण तर त्याच्या जीवावर होतो ते अर्धा पासून पाचत खुश राहू मी. बरं बापा देतो मी तुम्हाला 200 आणि द्या बरं तेवढं काम करा बरं. बरोबर उगला त्याच्याकडून. बस तुम्ही टेन्शन नाही. आता जातो ना पहा तुम्ही. एका घंट्यात रिझल्ट देतो मी तुम्हाला. टेन्शन नाही घेतो तुम्ही. अरे हरी ये ना बस ना. ये बा ये बस म्हणतले का मा गयाला फाशी लावलेल्या का तुला? आणि बस म्हणता वरून. हॅलो आलता का सरपंच तुझ्या घरी टंग टंग करत? ते तर म्हणतात गाय मेल्या गावात. कारेला का घोरत झाला रे हात. सरपंच आलता बापा कुदत बरं की वाळग्याचा सापडलो. बंद घातली लेंडर झाली ती. ढमूक टमूक तुला कोण सांगितलं शांतपणा करे तू का मालक झाला का ठमाक झाला का फलाना झाला. आलता माझं कणकण करत. मी बापा लडपड केली जरा हातपाय जोडले. मा पोरीची बायको शपथ घातली बाप्पा. दिलं सोडून कोणत्या आहे ना कारण बेकार व्हायला आता हे. कधी मला मार खाला घेऊन काही सांगता येत नाही आता. ते पडलं ना. बस आता अजूनही काही विचारलं कोण की लडबोल करायचो. म्या काही केलं नाही असं चालू जाय बाबा. काही विचारलं की मी लढतो. बाबा हातपाय उपटतो. गंमत लढणं असते ती. आता कसं जीव वाचवा लागते लढा लागेनच. तुला का तू असं रिकामी काम नको करत बाबा. तुझ्यासाठी माई घरावर गोटे आले गड्या फाऱ्याला लावलेला का त्याचा वावर. रंडप शेप फाऱ्याला बोललो का त्याच्या वावरात. पायवर किती होरेला कितीचे 5-6 ढोरं मेले म्हणतात ना गावात. अजून किती मरती याची गॅरंटी नाही भावा. फालतू चाऱ्या लावलं बाबा ते वावर. अरे तुझ्यासाठी मग तू आग होईल होती. मी तुला आयडिया दिली म्हणले का मली म्हणस तू फवारायला चाल. मी आलो बा तुझ्या मागं. अरे बाबा ढोरं जर नसते घातल्यावर तर तुही पाहिजे ठेही सापडली ती माहीत सापडली असते. ते फॉरेन्सिक लॅबवाले का खतरनाक असता. त्याला तास माहीत पडते तरी त्याला माहीत पडणार आहे.
पण ते कोण आहे काय आहे आता समजणार नाही. ढोरं जायला तर खायला काय बेकार झालं नाही. गाया मेल्यानं ढोरं मेले गोरे मेले ना गावातले. लहान पाप आहे का हे करणं. कायले का शिवलाले बरोबर नाही झालं का. मला पटलं नाही बा. मा म्हणाले तर अजिबात नाही पटलं का शिवलाले का. त्या सरपंचाची माई होती बापा. त्यानं माई खाजवली होती सरपंचानं. पण आता हे काय का वेगळंच झालं का. त्यानं त्याचा काय विचारून राहिला का बिना भाड्या खोलीत जात होता बा बेसन भाकर खायले. तुला माहित नाही किती सपाट्या मारता. मग अनुभव दांडगा या विषय या क्षेत्रातला तुला काय माहित आहे. हा लहानपणापासून आपण तेच काम करून राहिलो की ते बरं गेलं. जे केलं ते बरोबर केलं. ढोरं मरतच राहतात. त्या जनावराला काय किंमत असते जाऊ दे. मी कुठे विचार करून राहिला. देवा आता तू म्हणशील तसं जाऊ देवा. आता ऐकलं न झालं. आता झालं गेलं पार पडलं. जाऊ दे आता. आले बापा गावातले लोक पोलीसवाले आले तर हातपाय जोड्याचं दडबंबल करायचं. पोराची बायकोची कोणाची शपथ घालायची. देवा फेवारे हात ठेवल्याचं सांगितलं तर तेही ठेवतो. जाऊ दे आता. आता काय करशील तू. खरं तर बोलू शकत नाही. खरं बोललं तर भुकटं आहे आपलं. जाऊ दे. खोटं मोठं बोलणं नाही. वाले गड्या फारशी विषयने वाढायला यायचो. नाही नाही पाहुणा महापार्टीचा मला तू काय टेन्शन घेऊन राहिला रे. पाहुणा नाही काही करत. तिकडल्या तिकडे नाही करत पाहुणा. मामा हे जमलं काय. जवळ सोड. कोपऱ्या कापऱ्यात बसून राहिलो बा तुम्ही. काय बा मी तुम्हाला बंद का बोलून राहिलो. हा मग तू पाहुणे बुवा. मामा तुम्हाला एवढी गोट माहित नाही. आपली 27 तारीख पगार झाला माया. तुम्ही मला महिनाभर अर्धा पाचता. पिढी काळी साऱ्या गोटी मला पुरवता. विमलची पुढे खाऊ घालता. सांगा आता मा पगार झाल्या मा मन लागीन काय. तुम्हाला सोडून खाईन काय मी पिन काय सांगा बा मामा. मा मनच नाही लागून राहिलं ना. म्हणून तर म्हणाल मामा कोकड्यात तुम्हाला पाहू थंडागार झालो मी. तुम्ही या कोपऱ्यात भेटले म्हणे आखरी. काय पाहुणे मग एवढा जवळ विषय असते का आपल्यासाठी. आता हे काय माणूस की जर माझ्या जवळ माणसाले काय जवळ माणसाकडून खाता का आपण. आपलं कसं प्रेमाचं काम आहे. विमलची बुडी हे काय चिल्लर कोटी आहेत ना. पण मामा कसं मा पगार झाला ना आता. चालन मग जमून अर्धाच मारून चला. चला लवकर. चाले हरी चालणं. पाहुणा खुश आहे ना. चाल मारू अर्धा. भाऊ मी पेत नाही रे बाबा. कानाला कानखडी आपण पेत नाही. अजिबात नाही पेत. सोडली मी दारू. बे चालना. तुला काय म्हणून राहिलं. तुला काय एवढा मान लागून राहिले का. का पाहुणे बा सांगा. हा नाही म्हणून राहिला हरी. काय हरी भाऊ चला राजा. चला घेऊन अर्धा काय नाही होत. चाल एवढे मान नको लागू देऊ. काय का हरी कसा करतं बे. पहिल्याशी होत नाही का तू. आता नाही म्हणून राहिला. चाल असा चाना शेत नाही रे. बरं बा पाहुणे बा तुमचाही मान ठेवतो. शिवलालचाही मान ठेवतो बाबा. अर्धा घेईन बा. जास्त नाही. जास्त झाली मला तुम्हाला माहिती आहे. मग नाली होऊन तुम्ही कसं मला जास्त पचत नाही बरं. मी अर्धीच घेईन. बाप्पा एकच पॅक घ्या ना. आम्ही काय म्हणून राहिलो तुम्हाला जास्त घ्या. पण कसं सोबत पाहिजे माणसाला शेअर करायला. आपण कसे दोस्ताना अर्ध्या वाल्या. मग कसं आता तुम्ही जर नाही म्हटलं तर मजा नाही येत ना. मग कसं टीम पाहिजे प्याले. दोघे देखतात मजा नाही येत. तसं 2-4 जण असली कसं फुल एन्जॉय. मग तिकडे जाऊन आपण 2 क्वार्टर घेऊन चालले तो शेड मध्ये तिकडे आपल्या. मामा चला लवकर चला बा. चेअर्स मामा. पाहुणे बुवा आता मला लाज वाटून राहील बा. तुम्ही जवळ मी असा जरा कसंच काय व्हावा. मला काही जमून नाही राहिलो बा. लाजच वाटून राहिली बोले. होत ना मामा. तुम्ही का पोरगी गिरगी आहे का सरबून राहिले तर ते काय तुम्हाला धरतो आता. काही नाही होत प्या. काही नाही होत. जवळ सासऱ्यान पिली का गेला सात गळा शिवला काय लाजून राहिला बे. आता पाहुणा एवढा आग्रह करून राहिला तर जवळ माणसा मान ठेवला माझ्या माणसात. घे काही नाही होत. मी पाय बरं गटगट घेऊन राहिलो की नाही. तुम्ही म्हणता तर घेतो बा मी आता. कशा शिवला मामा तुम्ही असली मजा आहे. हो त्यात आनंद एवढा येते की बस. हो गप्पा गोटी साऱ्या गोटी मस्त होता. टेन्शन नाही राहत माणसाने. आणि एवढ्यात वेळ नाही आला. अजून पाहिजे मला. वेळ नाही आला. एक क्वार्टर पाहिजे होता मला अजून. घ्या ना हरी भाऊ घ्या ना. 8 तास 2 क्वार्टर आहेत अजून. टेन्शन ना घेऊ. अजून आणतो तिसरा या ठेल. आपला आहे ना मामा उरेल त्या दिवसचा. कुठं दाबील होता ना आपण. आहे ना कुठं का आहे ना. तुम्ही काय टेन्शन नाही घेऊन पाहुणे बा. गावात जाऊन आणीन मी. तुम्ही काळजी घेऊन. कमी पडली तो विषय नाही. त्या दोघांनी चढली. आता विषय काढा लागेल आपल्याला. शिवलाल मामा त्या सरपंचाचा काय झालं बाबा. 2 एकर उच्चक झाला म्हणतात त्याचा. आणि गावात 5-6 ढोरही मिले असं माहित पडलं मग मला. हो विषय जाऊ द्या आता. मग शिवला तुला काय समजते. जाऊ दे करता. म्या खलास केला होता म्या. तुम्हाला काय समजते वावणे. पाजला होता तो जास्त 80-30वर येणं. मला खायला पाहिजे. मजूळ नाही म्हणे. तू मजूळ सारा करा. मजूळ लाव काय काटाच काढला मी त्याचा. मी खतरनाक काढू. अरे चुप बस ना बापू. चुप बस ना. भाजरू नको ना शिल्लक. थांब ना बे. तुला काय समजते मी. शिवला मधात करून राहिला. सरपंच राहिला खलासच करून टाकला मी. राऊंड अपच फवारला ना. शिवला सोबती असला की साऱ्याच गोष्टी होतात. अरे थांब ना. साऱ्या गोटी बोगडा करता. थांब ना तू. बोल नको ना. हा विषय नको काढू ना. थांब ना बे. तुला काय समजत नाही. माई खाजवलती ना त्या सरपंचाला पाहुणे बा. तुला काय सांगा.
माई खाजल ती ना मग मी पुरी जिरून टाकली 2 एकर रोज गमवून टाकला 5-6 ढोरे मारले मी रांडा फॉरन टाकला ढोरं मेले काही खरं नाही आपल्या नदी लागले म्हणजे आपण कटा काढले शिरायचं ते आणि सल्ला देणार कोण शिवलाल सांगाल ठरवले शिवलाल शिव आपलं वागत ते राजा काही राजा हरिभाऊ काही झालं हे खा शिवलाल मामा राजा कुठे करतात का राजा हो काही राजा बेकार करून टाकलो तुम्ही ना काय राजा मला सांगितलं बा मला धक्काच बसला बा हा अरे काय समजते भावने बा काही नाही हा काही बोकून राहिला हे मूत पेला आता दारू पेला हा काही भाजून राहिला हे आपलं काही नाही बाबा आपल्याला काही माहित नाही बाबा हऱ्याला माहित असेल ते आहे बाबा फालतू माना घालून राहिला पाहिजे त्याच्यात तो खोटा नको बोलू शिवल्या खोटा नको बोलू हा जे खरं आहे ते सांग हा खोटा काल बोलून राहिला तू हा आपण का चोरावा पाहुण्याला काय घेऊन राहिला पाहुणा आपलं पांटीचा माणूस आहे कोणाला काय सांगते का पाहुणा खोटं नको बोलू फक्त सांगसान का तुम्ही कोणाला हा कोणाला सांगसान का तुम्ही हा मी असं म्हणून सांगसान का तुम्ही अरे भाऊ आता मी कोणाला सांगायला बसलो सांगावं हा उघड्या बाशी जवळ गेला आता तुमच्या सारखं उघडं काम आहे हा माझा झाक तुम्ही झाकता मी तुमचा झाकतो काय राजा मामा हा आपण कोणालाच काही सांगत नाही भिऊ नको शिवलाल भिऊ नको मी आहे पाठीचे हरी आहे हरी हरी असणार तुले काय झेडा काहीच टेन्शन नाही शिवलाल मामा असले म्हणजे साऱ्या गोष्टींनी वेळ काहीच टेन्शन नाही गावात हरी जपते आता अरे हरे जास्त झाली ना शिवलाल मामा त्याचं काही खरं नाही राहत तर तयार लोंडकते ती काय खरं आहे ते नाल्या भुंगणार राहिले का हा पेतीच का आली एवढी काय माहीत सुशी ना सुशी लेखाले पक्काजी भेटले की पेतच बसते खाजा आपला आहे आपला कोठा आहे हा 2, 3, 4, 5 हो पचाई पुरी दाखत आहे शेरी दिसते वा किडी मिळी पण मग पचवतला आहे हो दारू आपलं फेल आठवच नाही दारूचा लय पचवतो मी दारू चला चला आता दोन्ही लुंडकली हे आता देवीदास भाऊले पहिले फोन करायला लागेल मला हरी 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 हॅलो देवीदास मामा बोला पाहुणे वा झालं का आपलं काम झालं नाही तर काय तर मामा काम आपण असल्यावर काम होणार नाही का अरे पुरे बडबड करत ते हे ना राऊंड अप शिपेला सरपंच आहे उसा अरे राऊंड अप अरे किती हराम खोरात बापा हे टाइमपास करू नका या लवकर या इकडे वावराकडे बस आलोच